नमस्कार मित्रांनो, खजिना कट्टा या चॅनलवर तुमचं स्वागत। बैलगाडा शर्यत पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि जुनी पारंपरिक खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत। शर्यतीच्या या प्रकारात जवळपास 400 वर्षाची जुनी परंपरा आहे। हा एकमेव शर्यतीचा असा प्रकार आहे की ज्यामध्ये शर्यती दरम्यान बैलांना सोडून दिले जाते की ज्यामध्ये बैलगाडीची गाडी चालवणारा कोणीही चालक त्यांच्यासोबत नसतो। त्यामुळे ही शर्यत बैल आणि त्यांच्या अंगभूत गुणामुळे ताकदीनुसार पळवली जातात। पावसाळा झाल्यानंतर गावोगावी चालणाऱ्या होणाऱ्या यात्रा जत्रांना या शर्यतीचे आयोजन केले जाते। या शर्यतीमध्ये 4 बैल असणे बंधनकारक असते आणि 1 घोडीचा वापर केला जातो। सर्वात पुढे घोडी पळते। घोडीवर कधी माणूस देखील बसलेला असतो किंवा नसतो देखील। त्यानंतर जी 2 बैल असतात त्यांना कांड असे म्हटले जाते आणि त्यानंतर बैलगाड्याला झुकलेली 2 बैल असतात त्यांना चाकोट असे संबोधले जाते। या बैलगाड्यांचे वजन 25 ते 30 किलो असते। या बैलांना 450 फूट अंतर काही सेकंदामध्ये पार करायचे असते। सर्वात कमी सेकंदामध्ये जो बैलगाडा येईल त्याला घाटादार असा किताब दिला जातो। बैलांना पळवण्यासाठी एक ठराविक प्रकारचा मऊ मातीचा घाट बनवलेला असतो की ज्याच्या दोन्ही बाजूला संरक्षण कठडे असतात। त्या कठड्याच्या बाजूला लोकांना बसण्याची व्यवस्था देखील असते। घाटामध्ये अंतिम रेषेजवळ एक झेंडा घेऊन माणूस उभा असतो की ज्याच्या इशाऱ्यावर सेकंद मोजले जातात। जर घाट सपाटा असेल तर 450 फूट अंतर असते आणि जर घाटामध्ये चढ उतार असेल तर 430 फूट असे अंतर असते। या बैलगाडा शर्यतीसाठी असते। शर्यतीच्या 4 बैलांना अंतिम रेषे पार केल्यानंतर त्यांच्या पुढे घोडी चालवणारा जो चालक असतो या बैलांना कंट्रोल करून थांबवतो। घोडी चालकाचे प्रमुख काम हे बैलांना योग्य दिशा आणि नेतृत्व करण्याचे असते। या शर्यती पुणे मध्ये जिल्ह्यामध्ये गावोगावी वार्षिक यात्रांना आवर्जून भरवल्या जायच्या। या शर्यतीच्या प्रकारात प्रत्येक शेतकरी स्वतःचे 4 बैल आणि घोडी पळवतो। शेतकऱ्याच्या दावणीला कमीत कमी 8 ते 10 बैल किंवा त्यापेक्षा जास्त सांभाळलेली होती। तर ही झाली बैलगाडा या विषयाची माहिती। जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा। धन्यवाद।